माझी जबरदस्ती नाही, मी तुम्हाला सांगितलं माझी जबरदस्ती नाही आहे की मलाच उमेदवारी द्या म्हणून. मी म्हणालोच सुद्धा नाही, अजून जाहीर केलेलं नाहीये की मला उमेदवारी द्या म्हणून. शिरूर लोकसभा मतदारसंघात सातत्यानं घडणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींमुळे या ठिकाणचे माजी खासदार त्याचबरोबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आढळराव पाटील हे कायमच चर्चेत असतात. या जागेवर अगदी सुरुवातीपासूनच आपला दावा सांगणाऱ्या आढळराव पाटलांचा स्टँड आता मात्र काहीसा बदललेला दिसतोय. आढळराव पाटलांना आपला स्टँड का बदलावा लागला, असं नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शिरूर लोकसभेची जागा अधिक चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे माजी खासदार आढळराव पाटील यांना महायुतीतूनच प्रतिस्पर्धी निर्माण झाला. तसंच विद्यमान खासदार अमोल कोल्हेंना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खुलं आव्हान दिलं. शिरूरमध्ये उमेदवार देणार आणि निवडून आणणारच असं वक्तव्य करून अजित पवारांनी शिरूरचा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केलाय. मात्र त्यांना अद्यापही उमेदवार मिळालेला नाहीये. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार चाचपणी सुरूच आहे. या मतदारसंघातून माजी खासदार आढळराव पाटील यांचं नाव सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवतील अशी चर्चाही गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. तसंच काही दिवसांपूर्वी मनसरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या जाहीर सभेसाठी आढळराव पाटील हे उपस्थित होते. इतकंच काय तर त्यांनी अजित पवारांसोबत एकाच गाडीत प्रवास सुद्धा केला. दिवसभर आढळराव पाटील अजित पवारांसोबत होते. त्यामुळे आढळराव राष्ट्रवादीतनं लढतील या शक्यतेला दुजोरा मिळाला होता. माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की लढायला पाहिजे. माझे काही कार्यकर्ते सांगतात खूप की आपण 5 वर्ष संघर्ष केलाय, 5 वर्ष कामं केली, आपण खासदारकीसाठी पुन्हा तयार राहिलं पाहिजे. याचं चूक काय? आणि जर संपूर्ण राष्ट्रवादीने जर विरोध केला तर मी काय फरफटत थोडी जाणार आहे की मला उमेदवारी द्याच. दादा दुसरा पर्याय उमेदवार दुसऱ्या तिकिटावर निवडून. हो, पण ठीक आहे ना, मग त्यात काय त्यात होतं काय, अडलं काय? मी 5 वर्ष काम करतोच आहे ना बिना खासदारकीचा. दरम्यान आढळराव पाटील लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम होते. मात्र शिरूरची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार हे जवळपास निश्चित झाल्यावर नाराज झालेल्या आढळराव पाटलांची बोळवण ही पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी करण्यात आल्याची चर्चा होती. यानंतरच्या काळातच लोकसभेसाठी आग्रही असणाऱ्या आढळराव पाटील यांचे सूर आता काहीसे बदललेले दिसतात. शिरूरमधून लढण्याचा आपला आग्रह नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे त्यांनी निवडणुकीतनं माघार घेतली की काय अशी ही चर्चा एकीकडे रंगली आहे. माझा आग्रह नाहीये, ऐका, माझा आग्रह नाहीये. हे पक्ष ठरवतील ना. त्यांना वाटलं मी उमेदवार योग्य आहे आणि माझ्या नेत्याला पटलं तरचा विषय आहे. म्हणजे माझी तयारीपेक्षा मी तुम्हाला सांगितलं, माझ्या पक्ष प्रमुखाची जर नेत्यांची जर तयारी असेल, मुख्य नेत्याची, तर तो विषय होऊ शकतो, अन्यथा नाही. त्यांना मी टाळून मी नाही काही निर्णय घेणार नाही. माझी जबरदस्ती नाही, मी तुम्हाला सांगितलं माझी जबरदस्ती नाही आहे की मलाच उमेदवारी द्या म्हणून. मी म्हणालोच सुद्धा नाही, अजून जाहीर केलेलं नाहीये की मला उमेदवारी द्या म्हणून. आता आढळराव पाटील यांची राष्ट्रवादी उमेदवारीची चर्चा सुरू झाल्यानंतर खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांच्यासह राष्ट्रवादीतल्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी विरोध दर्शवला होता. आढळराव पाटील हे शिरूरसाठी उमेदवार नसतील तर मग शिरूरचा उमेदवार कोण असेल, तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com.